बातमी लोणावळ्यातल्या लोणावळ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीला आलेली आहे। जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। ऑगस्ट 2024 मधील ही घटना असून दहशतीखाली असलेल्या पीडित मुलीने हिम्मत दाखवत 1.5 वर्षानंतर या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। 3 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरात या प्रकरणाची फिर्याद दिली होती। मात्र घटनेचं ठिकाण लोणावळा असल्यानं पुढील तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला। या संतापजनक घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली आहे। जी आहे मुलगी पीडिता ही 18 वर्ष 5 महिने वयाची आहे। तिचा आरोप आहे की ऑगस्ट 2024 मध्ये त्यांचा पूर्ण परिवार येथील जोवन येथे कामाला असताना तारीख आठवत नाही, एके दिवशी तिच्या वडिलांनी दारूच्या नशेत येऊन तिच्यासोबत अतिप्रसंग करून अत्याचार केलेला आहे। त्या संदर्भात आजपर्यंत तिला भीती वाटत असल्या कारणाने आजपर्यंत ती कंप्लेंट देऊ शकली नाही, परंतु आता तिने हिम्मत करून समोर येऊन गुन्हा दाखल केलेला आहे।